नमस्कार मित्रांनो. लवकरच अगदी काही दिवसांमध्येच 10वीच्या आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. तर अर्थातच आतापर्यंत बऱ्याचशा मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण व्यवस्थित प्रॅक्टिस करून झाला असेल, उजळणी करून झाली असेल आणि आता वेळ आहे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याची, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याची. मी ज्यावेळी 10वी किंवा 12वी होते, तर काय करायचे, की वेगवेगळ्या वर्षाचे पेपर्स काढून त्याच्यातून मॅन्युअली एक एक प्रश्न शोधायचे, की हा प्रश्न किती वेळा विचारलाय, कुठल्या कुठल्या वर्षी विचारलाय. त्याला जसं की आता एक प्रश्न सेम सेम आहे, तर त्या एका प्रश्नाला सगळ्या क्वेश्चन पेपर्समध्ये शोधून स्टार मार्क केलं. दुसऱ्या प्रश्नाला कोणत्या तरी वेगळ्या चिन्हाने मार्क केलं. तर असाच बराच वेळ जायचा आणि त्याच्यामध्ये मेहनत पण जास्त लागायची. पण आता हे काम AI ने अगदी सोपं झालंय. तर आज मी तुम्हाला एक नवीन टूल दाखवणार आहे AIचं, जे मला खूप अप्रतिम वाटलं, की लिमिटेड माहिती देऊन त्याच पुरवलेल्या माहितीमधून जर आपल्याला काही डेटा काढून घ्यायचा असेल, तर ते टूल बेस्ट आहे. तर माझ्या विंडोजवरती तुम्ही बघू शकताय, की मी 3 गोष्टी ओपन करून ठेवलेल्या आहेत. एक आपलं ChatGPT आहे, दुसरं डॉक्युमेंट आहे आणि तिसरं इथे Google ओपन करून ठेवलेलं आहे मी. तर आता मी कशाबद्दल बोलते हे तुम्हाला कळेलच. तर इथे नॉर्मली बघा आपलं Google ओपन केल्यावरती इथे तुम्हाला हे 9 डॉट्स दिसतात. खाली जायचंय. हे दिसते तुम्हाला नोटबुक LM याच्यावरती क्लिक करायचं. नोटबुक LM वरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला हा ऑप्शन दिसेल, क्रिएट न्यू नोटबुक. तर आता मी काय करणार आहे मित्रांनो, की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी बोर्डाचे वेगवेगळे क्वेश्चन पेपर्स अपलोड करून त्याच्यामधूनच एक नवीन प्रश्नपत्रिका बनवून दाखवणार आहे. तर बघा आता मी काय करते. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता क्रिएट ऑडिओ अँड व्हिडिओ ओव्हरव्ह्यूज फ्रॉम युअर डॉक्युमेंट्स हे नवीन फीचर आले ते दाखवते. आपल्याला सध्या त्याच्याशी काही नाही घेणं देणं. तर इथे सध्या मी काय करते, अपलोड फाईल्सवरती जाते. आता मी काय केले, माझ्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी काही क्वेश्चन पेपर्स डाउनलोड करून ठेवलेले आहेत. तर जसं की तुम्ही बघू शकता, इथे दिसतोय तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड क्लास 10 मॅथमॅटिक्स अल्जेब्रा हा इंग्लिश मीडियमचा 2023चा पेपर आहे. हा मी अटॅच केला. 2024चा पण पेपर मी अटॅच केला. आणि खाली आणखी एका ठिकाणी मी 2025चा पण पेपर जो आहे तो डाउनलोड करून ठेवलाय. तर हे 2 झाल्यावरती इथे बघा ॲड सोर्सेस दिसते. इथे जाऊन अजून एक तो खालचा पेपर पण मी शोधते. एक सेकंड. हे बघा मिळाला हा पेपर. इंग्लिश मीडियम महाराष्ट्र स्टेट बोर्ड हा अल्जेब्राचा अजून एक पेपर. तर मी इथे काय केलेलं आहे, 3 पेपर अपलोड केलेत. आता आपण नोटबुक LMला काय सांगणार आहे, की ह्याच्यामधूनच त्याला काय करायचंय, पेपर बनवून द्यायचा आहे. तर बघा इथे 2024, 2023 आणि 2025. आता हे बोर्डाचे पेपर मग ते CBSE बोर्डाचे असू देत किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे असू देत, ते तुम्हाला इंटरनेटवर कुठे पण मिळतील. जस्ट Googleवर टाईप केलं, की महाराष्ट्र स्टेट बोर्ड क्वेश्चन पेपर्स 2025 किंवा 24, 23 मिळून जाते. सेम वे CBSEच्या वेबसाईटवरती CBSEचे पेपर तुम्हाला मिळून जाते. तर आता इथे आपल्याला हे अपलोड करून झाल्यावरती इथे दिसते स्टार्ट टायपिंग. इथे आपल्याला छानसं प्रॉम्प्ट द्यायचंय. पण नॉर्मली मॅन्युअली प्रॉम्प्ट नाही द्यायचं. आपण हे प्रॉम्प्ट ChatGPT करून जनरेट करणार आहोत. तर इथे गेलो आपण ChatGPTवरती. आता मी काय करते बघा, इथे न्यू चॅटवर जाऊन मी ओपन करून घेतलंय आणि मी ऑलरेडी गोचं सबस्क्रिप्शन घेतलंय. सध्या तशी गोची सबस्क्रिप्शनची गरज नाही आहे ह्याला, पण लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं,
की ChatGPTचं गोचं सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी फ्रीमध्ये मिळतंय, तर मग का नको घ्यायला? आणि बिलीव्ह मी, मी त्याचा खूप भरपूर वापर केलेला आहे आणि त्याचा खूप चांगला फायदा होतोय. एक-एक करून मी तुम्हाला असेच व्हिडिओ दाखवेल, त्यावेळी कशा-कशासाठी मी ChatGPT वापरते ते तुम्हाला कळेलच. तर आता मी काय करणार आहे, इथला व्हॉईस टायपिंग फीचर यूज करणार आहे. I have uploaded question papers in Notebook LM and I want to generate question paper from uploaded question papers only, giving priority to the repeated questions. So give me the accurate prompt to be given in Notebook LM so that it will generate fruitful, accurate question paper in order to have best practice for upcoming board exam of 10th standard. तर बघितलं मी व्हॉईस टायपिंग केलेली आहे. आता बघूयात हे टाईप करून देईल आपल्याला. तर तुम्ही बघू शकता, हे एकदा चेक करून घ्यायचंय की सेम टू सेम ह्याने दिलंय की नाही. आय हॅव अपलोडेड क्वेश्चन पेपर इन नोटबुक LM. पेपर्स पाहिजे तर येस मिळाले, आपण एकच नाही केलंय. अँड आय वॉन्ट टू जनरेट क्वेश्चन पेपर फ्रॉम अपलोडेड क्वेश्चन पेपर्स ओनली, giving priority to the repeated questions. So give me the accurate prompt to be given in Notebook LM so that it will generate fruitful, accurate question paper in order to have best practice for upcoming board exam of 10th standard. जनरेट वरती क्लिक करायचे. तर ह्याने काय काय त्याचं मत मांडलेलं आहे. आता ह्याने प्रॉम्प्ट बघा, आता ह्याचा प्रॉब्लेम काय झाला, ह्याने खूप मोठा जो आहे तो प्रॉम्प्ट दिलेला आहे. एवढा मोठा प्रॉम्प्ट आपण ट्राय करून बघूया. बघा इथे कॉपी कोड केलं. येस, ग्रेट. आधी की नाही काय व्हायचं, नोटबुक LMमध्ये एवढा मोठा प्रॉम्प्ट एक्सेप्ट नाही करायचं. आता मधल्या काही पिरियडमध्ये मी नोटबुक LM वापरलं नाहीये, त्याच्यामुळे आता हा फीचर त्यांनी बनवला असेल की जास्त वर्ड्स लिमिट त्यांनी वाढवलेली आहे. तर चांगली गोष्ट आहे. चेक करून घ्यायचं आपण. बघूयात आधी काय दिलंय. यू आर अन एक्झाम पेपर सेटर. नोटबुक LMला आपण सांगतोय की तू एक एक्झाम पेपर सेटर आहे. त्याचा रोल आपण त्याला सांगतोय, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. Using only the question papers and study materials I have uploaded, analyze all the uploaded question papers, identify frequently repeated questions, important chapters and topics, common question patterns, high weightage topics, give top priority to questions that are repeated multiple times across the papers. If a given question is not exactly repeated but asked in a similar way, treat it as important. बघा हे आपण नाही दिले तरी पण त्याने बरोबर कॅच केलेलं आहे. Now generate one full length model paper that strictly follows the board exam pattern and structure, has same difficulty level as the real board exam, contains mostly repeated questions, very important and high probability questions, covers all important chapters properly, is well balanced, easy, medium and difficult. बोर्ड पेपरमध्ये ही तिन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात. काही इझी असतात, काही मीडियम असतात, काही डिफिकल्ट असतात. ते पण त्याने दिले. आणि बघा इन्क्लूड MCQs, व्हेरी शॉर्ट आन्सर्स, लॉंग आन्सर्स अकॉर्डिंग टू बोर्ड पेपर. आता हा वाला पार्ट जे आहे नाही, द्यायचा की नाही द्यायचा ते आपल्यावरती डिपेंड आहे. कारण ह्याला ऑलरेडी आपण सांगितले की जसे क्वेश्चन पेपर्स आहेत तसेच बनव. त्याच्यामुळे आपल्या पेपरमध्ये आता ते तुम्हाला उघडून बघावं लागेल. MCQs आहेत का, व्हेरी शॉर्ट आन्सर्स आहेत का, लॉंग आन्सर्स आहेत का. पण मोस्ट प्रोबॅबली असतातच. म्हणून सध्या मी ह्याला असंच ठेवते. कारण ह्याने स्वतःच्या तर्फे काही एक्स्ट्रा जरी क्वेश्चन्स बनवले तरी पण काय चांगलीच गोष्ट आहे ना, आपली प्रॅक्टिस होईल. परत इम्पॉर्टंट रूल्स. डू नॉट इन्व्हेंट न्यू क्वेश्चन्स आउटसाइड द अपलोडेड कंटेंट. डू नॉट यूज क्वेश्चन्स दॅट आर बेस्ड ऑन द अपलोडेड पेपर्स. मतलब नॉट बेस्ड ऑन द अपलोडेड पेपर्स. If possible, mark and indicate. स्टार मार्क कशाला देणार तो,
खूप वेळा रिपीट केलेले क्वेश्चन्सला तो स्टार मार्क करेल. बघा हे तर आपण ChatGPTला नव्हतं सांगितलं, बट दॅट इज व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड हाय प्रायोरिटी क्वेश्चन्स आणि फायनली फॉर्मॅट द पेपर एक्झॅक्टली लाईक अ रिअल बोर्ड एक्झाम. ठीक आहे. आता हे ना एवढं सांगितलं तरी बस होईल. फॉर्मॅट द पेपर एक्झॅक्टली लाईक रिअल बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपर आणि हे जे खाली आता ABCD दिले आणि आपल्या अटॅच केलेल्या पेपरामध्ये जर ABCD नसेल तर कन्फ्युजन क्रिएट करू शकतात. तर सध्या मी ह्याला डिलीट करते. बस एवढं काफी आहे. आता चला जनरेटवर क्लिक करूया, बघूया आता हा काय करतोय. सो प्रॉम्प्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आपण ChatGPTला आपलं उद्देश काय आहे तो सांगितला आणि ChatGPTने स्वतःच आपल्याला प्रॉम्प्ट बनवून दिला, विच इज व्हेरी बेस्ट पार्ट. सो यू कॅन सी मी तुमच्याशी बोलणं कंप्लीट करते विदिन काही सेकंड्स, तोपर्यंत ह्याने क्वेश्चन पेपर पण बनवून दिलेला आहे. कॅन यू सी? मॉडेल क्वेश्चन पेपर मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा 10 स्टँडर्ड टाइम 2 hours मॅक्सिमम मार्क्स 40. बोर्डमध्ये जसे असतात सेम टू सेम बोर्डमध्ये हे जे इन्स्ट्रक्शन्स येतात ते पण इथे त्याने कॉपी केलेले आहेत. सो यू कॅन सी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन. इथे बघा त्याने स्टार मार्क केले म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न पुन्हा पुन्हा वापरला गेलेला आहे, म्हणजे परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. इथे पण स्टार मार्क केलेलं आहे. त्याच्यानंतर ना सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 4 मार्काचे आहेत. दिसतात 1, 2, 3, 4 म्हणजे प्रत्येक एक मार्काला हा प्रश्न आहे. एनी 2 ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग 4 मार्काला म्हणजे एक ॲक्टिव्हिटी 2 मार्काला आहे. त्याच्यानंतर ना 8 मार्काला. सो तुम्ही बघू शकता की ह्याने बोर्ड सारखाच पेपर 40 मार्काचा बनवून दिलेला आहे. आता तुम्हाला एक गोष्ट दिसतेय, हे जे त्याने काय केलेले ना 0 to 100, 10 to 20, 20 to 30 म्हणजे हा स्टॅटिस्टिक्सचा क्वेश्चन दिसतोय आणि टेबल नोटबुक LMला फॉर्मॅट करता आलेले नाहीयेत. त्याच्यामुळे हे काय केले नक्की हे थोडंसं समजत नाहीये. मग परत आपण ChatGPTची हेल्प घेणार आहोत. ह्याला इथून बघा दिसते पेपर जो जनरेट झाला याला कॉपी करून घेतलं मी. आता मी ChatGPTला जाऊन काय म्हणणार आहे बघा. It has given me following output, but it is not well formatted. So format it properly so that questions are understood clearly. आपण त्याला म्हटलं की क्वेश्चन पेपर नीट फॉर्मॅटच नाही केलाय. तू स्वतः त्याला तर फॉर्मॅट करू दे म्हणजे ते समजेल की काय आहे. बघितलं? It has given the following output, but it is not well formatted, so format it properly so that questions are understood clearly. आणि आता इथे आपण करणारे कोलन टाकणारे आणि ऑलरेडी आपण कॉपी केलेलं मी दाबले इथे Ctrl+V. ठीक आहे. तर पूर्ण क्वेश्चन पेपर इथे कॉपी पेस्ट झालेला आहे आपला. आता जनरेटवर क्लिक करायचे. आता ह्याची फॉर्मॅटिंग पण छानपैकी ChatGPT करून देईल. दिसते क्लिअर्ड प्रॉपरली अलाइन्ड. येस, कॅन यू सी? इथे नोटबुक LM मध्ये त्याने ऑप्शन्स पण कसे दिलेले होते, बाजूबाजूलाच दिलेले होते ऑप्शन्स. सी इथेच ABCD एकाच लाईनीमध्ये देऊन टाकलेलं हॉरिझॉन्टली. तर ह्याने ते प्रॉपरली केले. तर किती आता बरोबर 4 MCQs आहेत. ह्याच्यामध्ये पण बघा ह्याने प्रॉपरली मॅट्रिक्स बनवलेलं आहे. इथे ह्याचं मॅट्रिक्स व्यवस्थित होतं, बट अगेन हॉरिझॉन्टल ऑर्डरमध्ये एकाखाली एक क्वेश्चन्स नाही आहेत. तर ह्याने एकाखाली एक टाकलेले आहेत. टेबल जो मगाशी कन्फ्युजिंग होता, आता तुम्ही बघू शकता एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज. एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची किती असेल ह्या इक्वेशनवरून काढायचे. सेम वे वायची 1 असताना एक्सची किती काढायचे. सो नाव इट इज व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी टू अंडरस्टँड. आता इथे फ्रॅक्शन ऑफ 24,000. आता हे नंबर ऑफ शेअर्स हे पुस्तकामध्ये जसं फॉर्मॅट दिलं ते तुम्हाला इथे थोडंसं चेक करावं लागेल.
बाकीचं सगळं मला व्यवस्थित दिसतंय. ठीक आहे. हे वालं जे आहे ते तुम्हाला स्वतःला मुलांना समजलं असेल की रेट ऑफ रिटर्नचा ॲक्चुअलमध्ये फॉर्म्युला काय आहे, त्याच हिशोबाने त्यांनी इथे दिलेलं आहे. राइट? सो यू कॅन सी टेबल पण आता आले मगाशी बघा 20 to 40 आणि इथे तेच आपल्याला कळत नव्हतं नाही की नक्की हे काय दिलंय. हे दिसतंय 20 to 40, 140, 100 तेच आता ह्यानी व्यवस्थित केलं. हे दिसते लेस दॅन 20ला 140 व्हॅल्यू होती. तर टेबलच्या फॉर्मॅटमध्ये त्याने दिलेलं. इथे पण व्यवस्थित करून दिलेलं आहे. सो तुम्ही आता हे ChatGPT वरूनच बघत क्वेश्चन पेपर सोडवू शकता किंवा ह्याला कॉपी करून मी हे अनटायटल्ड डॉक्युमेंट Google डॉकवरती जाऊन बनवले. तुम्हाला जर माहिती नसेल तर अगेन त्या ज्या 9 डॉट होत्या त्याच्यावर जाऊन तुम्हाला हे मिळून जाईल. जसं की आता फॉर एक्झाम्पल मी इथे क्लिक करते, माझे न्यू टॅब ओपन करते, जर समजलं नसेल तर दाखवते. हे आपण नॉर्मल Googleवरती गेलो. इथे क्लिक केल्यावरती कॅन यू सी दिस डॉक्स ह्याच्यावर क्लिक केलं की असं अनटायटल्ड डॉक्युमेंट ओपन होईल. मग इथे कर्सर दिसतोय, जस्ट क्लिक करून मी आता कंट्रोल व्ही दाबलं. येस. सो बघितलं सेम टू सेम ChatGPTचा पेपर इथे ॲज इट इज कॉपी पेस्ट झालेला आहे. हां, कधी-कधी ना कॉपी पेस्ट होताना ChatGPTचं इकडे Google डॉकवरती थोडंसं फॉर्मॅटिंग इकडे-तिकडे होण्याची शक्यता असते. आता कॅन यू सी आता इथे एक्स स्क्वेअर डायरेक्टली न येता हे वरती अपवर्डवाला तो जो ॲरो आलेला आहे तो आलाय. सो बेस्ट तुम्हाला हवंच आहे कुठे स्टोअर करून ठेवायचं तर असं कॉपी पेस्ट करू शकता. अदरवाईज अजूनही उपाय आहे. काय उपाय आहे? ChatGPTवरती जायचं. दिसतंय तुम्हाला? त्याने स्वतःहूनच विचारले, "इफ यू वॉन्ट आय कॅन नाऊ कन्व्हर्ट दिस इंटू PDF रेडी फॉर्मॅट." सो ह्याला कॉपी पेस्ट करा. आता हा पेपरचा मस्तपैकी PDF बनवून देईल. फॉर्मॅटिंग इकडे-तिकडे काय होणारच नाही. आणि तुम्ही हा पेपर मग स्वतःला ठेवून प्रिंटआउट काढून सोडवू शकता. शेअर करू शकता कुणाबरोबर शेअर करायचं असेल तर. येस. टीचरसाठी हे बेस्ट टूल आहे. क्वेश्चन पेपर्स मुलांना जेवढे पाहिजे तेवढे बनवून देऊ शकता प्रॅक्टिससाठी. ते पण किती वेळ लागला? बघा. मी तुम्हाला एक्सप्लेन करत करते. त्याच्यामुळे थोडासा जास्त वेळ लागला. पण ॲक्चुअलमध्ये तुम्ही स्वतःहून करायला गेला की मॅक्सिमम 10 to 15 मिनिट्स. आणि हाच पेपर हाताने टीचर ज्यावेळी बनवायला जाते, आय एम शुअर 3 तासाच्या खाली तर लागणारच नाहीत. सो यू कॅन सी इथे पेपर डाउनलोड झाला क्लास 10 मॅथ्स मॉडेल पेपर. ओपन फाईलवरती आपण क्लिक करूया आणि लेट्स सी काय झालेलं आहे ह्याचं. बघू शकताय एकदम स्मूथ त्यांनी प्रॉपरली फॉर्मॅटिंग करून ह्याचं जे आहे ते PDF बनवलेलं आहे. आणि हा मग इथे कुठेतरी ऑलरेडी डाउनलोड झालेलंच आहे सिस्टीममधून, मग मी त्याला ओपन केलेलं आहे. अच्छा, आता मला इथे एक एरर दिसते की पूर्ण पेपर नाही आलेला आहे. मग काही प्रॉब्लेम नाही आहे. ChatGPTला परत सांगा की PDFमध्ये सगळे क्वेश्चन्स इन्क्लुडेड नाही आहेत, सगळे क्वेश्चन्स इन्क्लूड करून परत एकदा PDF बनवून दे. तो परत एकदा देईल. तर आता आपला वेळ वाचवण्यासाठी ते काय मी करून नाही दाखवते. बट येस, दिस इज हाऊ नोटबुक LM वापरून मी क्वेश्चन पेपर जनरेट केला. आता मी आणखीन एक छोटीशी गोष्ट करून दाखवते. इट विल टेक जस्ट 2 to 3 मोर मिनिट्स कदाचित. तर आपण काय करायचंय आता हे परत आपण काय करूयात, इथे कोपऱ्यामध्ये क्लिक करूयात. तर आता मी होम पेजवर आले. इथे दिसते आता मगाशी आपण पेपर जनरेट केलेलं ऑटोमॅटिक फोल्डर बनला. आता मी काय करणार आहे, समजा मला बोर्डाचा पेपर नाही सोडवायचा आहे, पण मला पूर्ण टेक्स्टबुक वरून क्वेश्चन पेपर बनवायचे. सो व्हॉट आय विल डू, क्रिएट न्यू नोटबुकवरती जायचं. टेक्स्टबुक पूर्ण अपलोड करा. 10वीच्या बोर्डाला तर पूर्ण टेक्स्टबुकच विचारतात ना, म्हणून मी काय केलं इथे ऑलरेडी आता मराठी मीडियमचं करून दाखवते. सायन्स 1चं टेक्स्टबुक मी डाउनलोड करून ठेवलंय. सायन्स 1 टेक्स्टबुक क्लास 10 मराठी मीडियम. ठीक आहे. इथे हे अपलोड होते तोपर्यंत आपण प्रॉम्प्ट जनरेट करूया. आता मी काय करते, हे चॅटला कंटिन्यू नाही करते. मी न्यू चॅट स्टार्ट करते. परत ह्याला सांगायचंय. I have uploaded Science 1 textbook
of Maharashtra State Board of Class 10. Now I want to generate practice model question paper from the information or chapters given in the textbook only. So give me the prompt so that I can use it in Notebook LM and generate question paper as per the board format. The board question paper consists of 40 marks. दिसते आपण व्हॉइस टायपिंग केल्यावरती पटकन होऊन जातं. ॲक्च्युली ना व्हॉइस टायपिंग तुम्हाला माहिती आहे तुम्ही Google ट्रान्सलेटमध्ये पण करू शकता. पण मी ChatGPT का प्रेफर करते कारण हे ग्रामॅटिकल एरर्स वगैरे पण लगेच रेक्टिफाय करतं. Google ट्रान्सलेटमध्ये ते तेवढं ॲक्युरेटली होत नाही. सो आय हॅव अपलोडेड सायन्स. मी सायन्स 1 म्हटलेली ते 12 झाले. Science 1 textbook of Maharashtra State Board of Class 10. Now I want to generate practice model question paper from the information or chapters given in the textbook only. So give me the prompt so that I can use it in Notebook LM. अच्छा इथे दिसते आय हॅव अपलोडेड सायन्स वर टेक्स्टबुक. इथे परत ह्याला कॉपी पेस्ट करून सांगूया की कुठे अपलोड केले आपण. नोटबुक LM मध्ये अपलोड केले ह्याला परत सांगूयात. आय हॅव अपलोडेड सायन्स 1 टेक्स्टबुक. येस इन नोटबुक LM ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ठीक आहे. तर इथपर्यंत वाचलेला आपण. I can use it in Notebook LM and generate question paper as per the board format. The board question paper consists of 40 marks. Generate वरती क्लिक करायचे. बघा ते सांगताय ते खालचा जो प्रॉम्प्ट आहे तो सरळ सरळ कॉपी पेस्ट करा. तर आता ह्याने एकदम परत डिटेल प्रॉम्प्ट दिलेला आहे. येस 2 मार्क 2. आता ChatGPTला कसं कळलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपण मेन्शन केले ना तर त्याने इकडून तिकडून दुसऱ्या वेबसाईटवरून पण इन्फॉर्मेशन गोळा केली. तर हे 2 तासाचा पेपर आहे आपण नव्हतं सांगितलं बट त्याने स्वतःहून लिहिलंय बिकॉज त्याने इन्फॉर्मेशन गोळा केली. परत ते रूल्स जे होते ते पण त्याने मेन्शन केलेले आहेत. आणि येस ह्याने हा जो फॉर्मॅट दिलाय आपल्याला तसं काही हरकत नाहीये जरी हा फॉर्मॅट थोडासा वेगळा असला तरी पण कारण आपण प्रॅक्टिस म्हणून वापरतोय तर जेवढी प्रॅक्टिस करू तेवढं चांगलंच आहे. तर ह्याला ॲज इट इज कॉपी करूयात आपण. ते जायचंय नोटबुक LM वरती. इथे पेस्ट करूया पण हे खालचं काढायला विसरायचं नाही. हे ChatGPTने जे दिलं इफ यू वॉन्ट आय कॅन हे खालचं डिलीट केलं. ठीक आहे. सो जनरेटवर क्लिक करूया. आता विदिन सेकंड्स नोटबुक LM पूर्ण पुस्तक वाचून काढणार आहे आणि त्या पुस्तकामध्ये जे जे धडे दिलेत त्याच्यावरच आधारित आता हा क्वेश्चन पेपर बनवणार आहे. सो लेट्स सी आता हा काय करतोय. आता जेणे की आपलं पुस्तक जे आहे ते बरंच मोठं आहे. सायन्स 1 मध्ये मला वाटतं जवळजवळ 12 की 14 धडे ते तुम्ही चेक करा किती धडे आहेत. आता ते सगळं वाचून जे आहे तो अच्छा द सिस्टीम वॉज अनेबल टू आन्सर आले. परत एकदा टाकूयात आपण. अच्छा प्रॉम्प्ट फॉर नोटबुक LM हे पण टाईप झालंय. बट ठीक आहे आपण ना इथून कॉपी पेस्ट करून परत एकदा टाकूयात. हे रूल्स वगैरे काढायची गरज नाहीये. मेक इट सुटेबल फॉर अच्छा ठीक आहे हे घेऊयात आपण. ठीक. हा बघूयात आता काय येते. दाखवते इथे रीडिंग युअर इनपुट्स, चेकिंग युअर अपलोड्स, ओपनिंग युअर नोट्स, शिफ्टिंग थ्रू पेजेस, रीडिंग थ्रू पेजेस, डिगिंग इन टू डिटेल्स. बघितलं काही सेकंड्समध्ये त्याचं पुस्तक पण ते पेजेस टर्न करून झाले. पुस्तक वाचून झालं. आता तो डीप डिटेलमध्ये डिगिंग इन म्हणजे पुस्तकाच्या आतमध्ये घुसलाय आता तो. जास्त चांगल्यापैकी रीड करतोय त्याला आणि त्याच्यावर डोकं चालवतो.
त्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तो वापरतं. चला, बघितलं? झाला पेपर रेडी काही सेकंड्समध्येच. सो चूज द करेक्ट अल्टरनेटिव्हज अँड राईट द अल्फाबेट. न्यूटनचा लॉ, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. कॅन यू सी? सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी. जसं आपण फॉर्मॅट सांगितलेलं बरोबर त्यांनी 4 सेक्शन्स बनवलेले. अँड यू कॅन सी एकदम रेलेव्हंट क्वेश्चन्स त्याने बनवलेले आहेत. आता मला तर हे फॉर्मॅटिंग ठीकच दिसतंय, कारण ह्याच्यात मॅथ्ससारखं एवढं जास्त काही किचकट ते स्क्वेअर वगैरे नसतं. तर हे ॲज इट इज तुम्ही यूज करू शकता कॉपी पेस्ट करून, किंवा अगेन फॉर्मॅटिंग हवी असेल तर ChatGPTला मगाशी आपण सांगितलेलं की बाबा मला फॉर्मॅटिंग करून दे, तो फॉर्मॅटिंग करून देईल. सो यू कॅन सी चिल्ड्रन, ह्या पद्धतीने तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे क्वेश्चन पेपर्स बनवू शकता, सॉल्व करू शकता. हो, आणि आज 15 तारीख आहे. हा कदाचित व्हिडिओ तुमच्याकडे येईपर्यंत 17 तारीख होईल, 17-18 तारीख. तर बरोबर त्यापासून परीक्षेला 1 महिना राहिलेला असेल. सो तुमचा 1 महिन्याचा जर तुम्हाला स्टडी प्लॅन बनवून हवा असेल, तर तसं कमेंटमध्ये सांगा. मी त्याचा पण व्हिडिओ बनवेन. जेवढ्या लवकर कमेंट कराल तेवढ्या लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. सो थँक यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर एक्झाम्स. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खरंच फायद्याचा ठरेल. फायद्याचा ठरला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. असं आपण अजून छान छान नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत, ज्या तुम्हाला आत्तासाठी आणि फ्युचरसाठी पण कामामध्ये येणार आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.